पूर्ती. जय देव जय देव गणपती बाप्पा मोरया. आणि ज्या क्षणाची वाट आम्ही सकाळपासून बघत नव्हतो तो क्षण आलेला आहे बघा. आणि जगामधली व्हेरी फास्ट सर्व्हिस. खाऊ आणला बाबूला. इव्हन काय ते थँक्यू बोल. तो प्रशांतची ओळख करून देतो तुम्हाला. प्रशांत माझा आणि त्याचाच हॉटेलमुळे ती सवय लागली आणि एक सवय चांगली लागली तेवढी. हॅलो एव्हरीवन. सो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही चाललो आहोत श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी. आणि खूप दिवस झाला आम्हाला जायचं होतं पण योग काही येत नव्हता. पण आज सॅटर्डे आणि सुट्टी असल्यामुळे आम्ही चाललो आहोत. सो आणि सगळे रेडी आहेत बघा. गणपती बाप्पा पण रेडी आहेत इथे आतमध्ये. सो आता निघतो आम्ही आणि या ब्लॉग मध्ये आम्ही कव्हर करणार आहोत की आम्ही गणपती दर्शन कसं करतो आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे तिथे आजूबाजूला काही फिरण्यासारखं असेल तर ते नक्कीच दाखवू. अजून तर काही प्लॅन नाहीये दुसरीकडे कुठे जायचा, पण लंच वगैरे तर आम्ही बाहेरच करणार आहे. सो आजूबाजूला कुठे जर गेलो ते पण आम्ही तुम्हाला या ब्लॉग मध्ये नक्की दाखवू. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. खूप मजा असणार आहे कारण विमान पण इथे रेडी आहे, फुल तयार झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय. चला. मी इकडे पप्पा पण रेडी झालेत. बाबूचा आणि पप्पांचा ऑलमोस्ट मॅचिंग झालं. दोघांचा कलर एकदम मॅचिंग आहे. ही बाबूची बॅग. चला तर आता आम्ही गाडीमध्ये भेटतो तुम्हाला. सो लिफ्ट साठी आता वाट बघतात सगळे. लिफ्ट आली की विमान फुल एक्साइट होतो. पक्षी 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 बरोबर जाणार. गणपती बाप्पा मोरया. निर्वामे रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती. ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्री मन कामना पूर्ती. जय देव गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तू काढ मी वापस करतो. इकडनंच मंदिराचा परिसर सुरू होतो. इकडनं लाईन असते. इकडनं आपण गणपतीचं मुखदर्शन पण करू शकतो. फुल पार्किंग.
पार्किंग फुल आहे ना विमान. मीटिंग. तो ही पार्किंग आहे इथे मंडईमध्ये आणि 3rd फ्लोअरला आता भेटली आहे जागा. पार्क केली जस्ट गाडी आता. आणि हे अशा स्टेप्स आहेत खाली यायला. 3rd 4th फ्लोअर पूर्ण पार्किंग आहे आज. फुल पार्किंग. सो हे मंडईच्या बरोबर समोर आहे. म्हणजे पुण्याचं मार्केट आहे त्याच्या समोर बरोबर एवढी मोठी पार्किंग आहे. आता आम्ही चाललो इकडे मंदिराकडे. पुढे सरळ जाऊन राईट घेणार. ऑलमोस्ट एक 5 मिनिटाचं वॉकिंग आहे इथून. आणि इथे पार्किंग करण्याचं कारण असं की गाडी आपली तेवढी सेफ राहते आणि भरपूर जागा असते. विमान गाडीमध्ये झोपलाच नव्हता. पूर्ण वेळ जागा होता, खेळत होता. आणि गाडी ऍक्च्युली इथे पार्क केली कारण रोडवरती कुठेच लावू शकत नाही कारण इथे रोड पूर्ण ब्लॉक असतात. कारण एकदम प्रॉपर सेंटर आहे ना पुण्याचं, त्याच्यामुळे माझी पार्किंगच प्रॉपर एक शोधावी लागते PN पार्कची. आणि इथे एक पार्किंग आहे पण हे पार्किंग आज काही कारणास्तव बंद आहे काय माहिती. आणि हे बरोबर मंडईचं मेट्रो स्टेशन आहे त्याच्याबरोबर. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे पूर्ण गर्दी आहे. हे जो तुम्हाला दिसतोय डेकोरेशन हे ऍक्च्युली गणपती जेव्हा आता बसले होते दगडूशेठचा तेव्हा हे केलेलं होतं डेकोरेशन. आणि जगामधली व्हेरी फास्ट सर्व्हिस. ही सर्व्हिस सगळ्यात फास्टेस्ट आहे पूर्ण जगामध्ये. आणि बाबू आमचा एन्जॉय करतो तुळशीबाग मध्ये. त्याच्या मम्मीला खूप आवडतं तुळशीबाग मध्ये. मला कधीपासून यायचं होतं. काका हलवाई. वर्ल्ड फेमस काका हलवाई. वर्ल्ड फेमस नाही, दॅट इज पुणे फेमस. पुणे फेमस म्हणजेच वर्ल्ड फेमस असतं ते. गणपती बाप्पा गेल्यावरती बघा मंडप एकदम शांतता. सुंदर डेकोरेशन होतं यावर्षी. लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा इथे बिल्डिंग होती पूर्ण डिमॉलिश करून नवीन घर. ही ऍक्च्युली दर्शन पासची लाईन आहे. 100 रुपीज घेतात इथे. आणि इथे दर्शन पास भेटतात. आणि इथे दर्शन पास भेटतात. इथे तुम्ही नारळ, दुर्वा, जास्वंदाचं फुल, हार वगैरे इथे घेऊ शकता. आम्ही यांच्याकडूनच घेऊ. फुल गर्दी आहे. गणपती बाप्पा मोरया. जय जय बाप्पा, जय जय बाप्पा. हर हर महादेव.
सो जस्ट झालेलं आहे दर्शन, खूप सुंदर दर्शन झालं आणि बरं वाटलं खूप दर्शन घेऊन. आणि विवानचं पण मस्त दर्शन झालं, पप्पांनी पण फर्स्ट टाइम गेलं. आणि आता पाऊस चालू झाला थोडासा, तो बघूया आता मार्केट फिरता येतो की नाही. पण इथे एका ठिकाणी थांबले ते लोक मॅट घ्यायसाठी, तो बघूया थोडा वेळ. काय कर पुढो का खजाना किलो पर मॅट घ्यायला थांबलेत आता. मॅट घेतो ते डोंगरात लावला मॅटचा, रिझनेबल प्राइस मध्ये सगळे. इथून बसेस सगळं ते कार रिक्षा सगळे जातात, त्याच्यामुळे गर्दी भरपूर होते. सो झालेली आहे शॉपिंग रेखाची आणि मम्मीची. आता निघालो आता आम्ही, वाजलेले आहेत 2:30 आणि आता बघूया. विमान पण झोपतो आता काहीतरी खातो आम्ही हॉटेलमध्ये आणि मग पुढे बघूया काय हॉटेलमध्ये डिसाईड करतो, कारण वाजले तर ऑलमोस्ट आता 2:30. भूक लागली बघ. तो थोडा पुढे आला तुम्ही तर इथे सगळे भांड्यांचे शॉप्स आहेत, देवाचे भांडे वगैरे इथे भेटतात. या साईडला आता मेट्रो स्टेशन झालंय ना, तर इथे थोडस कन्स्ट्रक्शन पण चालू आहे लेफ्ट साईडला. आता एका ठिकाणी थांबलो आम्ही जेवायला, व्हेज रेस्टॉरंटच आहे इथे मंडईमध्ये, तिथेच. तो आता जेवून घेतो कारण विवान झोपला इथे. सो तो झोपला तोपर्यंत आम्ही खाऊन. तो आम्ही ऑर्डर केली आज पनीर, व्हेज मराठा आणि बटर रोटी वीटची, आणि ऑर्डर केलेले माणूस. नवीन ट्राय करत असतो. आणि व्हेज मराठा बघा काय आलं. व्हेज मराठा आपण केलाय ट्राय, पण ह्यांचं वेगळं आहे. व्हेज मराठा बेस्ट कोल्हापूर सारखे असतं. तिखट गुलाबजाम, ते तिखट गुलाबजाम आहे मम्मी बोल. तिखट गुलाबजाम. हो आता चालू करतो, कारण आता आलं तर खायला लागणारच आपल्या. कल्प्रे मंचुरियन बॉल्स आहेत. मंचुरियन बॉल्स, आता अजून एक नाव पडलं त्याचं. सो फायनली झालेलं आहे जेवण, मस्त झालं एकदम. आणि ज्या क्षणाची वाट आम्ही सकाळपासून बघत नव्हतो तो क्षण आलेला आहे बघा. आणि हा बघा चालू झालेला आहे पाऊस, फुल पाऊस आहे. गाडीमध्ये जातो आणि भेटतो तुम्हाला लवकर. आम्ही अजून थोडा वेळ राहिलो असतो, पण पावसाने सगळा गोळ घातला. आमचं राहिला आता शॉपिंग. जाऊ दे, नेक्स्ट. काय करायचं? रेखाचा स्टॉप आला, उतरचा. सेंट्रोच्या समोर. अजून लांब आहे ब्रिज तो. हो तेच म्हणलं, तो ब्रिज पुढे आहे, तो इथे नाही. बॅक टू होम. रेखाचं रेखा इज बॅक टू होम. पाऊस बघा, सगळा पावसाने घोळ केलेला आहे आज आमचा. एवढा जोरात आला पाऊस अचानक. इकडे बाबू कोको. सो जस्ट पोहोचलो आता घरी, गाडी पण पार्क केली. आता घरी जाऊया. आणि ऑलमोस्ट 1 तास लागला येण्यासाठी. 1 तास लागतोच आणि तिथून, कारण ट्रॅफिक खूप असतं येताना. फायनली आलेलो आहे घरी आणि वाजलेले आहेत 5:30. आणि छान झालं गणपती बाप्पाचं दर्शन. आणि अजून 2-3 जागेवरती जायचा प्लॅन होता,
जसं की शनिवारवाडा, तुळशीबाग, सारसबाग. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम झाला की पाऊस आला आणि एकदम अनएक्सपेक्टेड होतं आणि आज आम्ही छत्री पण कॅरी केली नव्हती. तर मग थोडं मिस झालं. गेलो, गणपती दर्शन घेतले, थोडं फिरलो तुळशीबाग आणि नंतर मग पाऊस यायला लागला तर मग आम्ही निघालो. कारण विमान पण होता आणि मग आम्ही भिजू तरी चालतं पण तो पण भिजला असता आणि म्हटलं की निघूया, शॉपिंग राहू दे, नेक्स्ट टाइम आपण करूया. आणि येताना पण आम्ही बाणेर रूटने झालो, त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक लागलं, कारण कोथरूड वगैरे तिथून आलो असतं तर जास्त ट्रॅफिक लागलं असतं. सो इथे पण आता हायवेला पण खूप ट्रॅफिक होता. सो मजा आली, पण ओव्हरऑल छोटीशी ट्रिप झाली, पण वेल अँड गुड, मजा. आणि विवानची पण इथे चालू आहे मस्ती, मोबाईल घेऊन बसलाय तो मम्माचा. ऍक्च्युली आता आवरून घेतो पहिलं, कारण ब्लॉग पण अजून एंड नाही करत, बिकॉज आमचा फ्रेंड येणार आहे प्रशांत. सो तो आज भेटायला येतोय, खूप दिवसांनी भेटणार आहे. सो आज त्याला पण ब्लॉग मध्ये घेतो. सो आज ब्लॉग अजून स्किप करू नका, थोडीशी वाट बघा, कारण खूप मजा असणार आहे. आणि या चिमण्या रोज याच टाइमला येतात, बरोबर इथेच बसतात, इथेच सगळं टाइमपास करतात आणि जातात. आणि हे चिमण्या पण आता खूप लुप्त होत चाललेत. पहिल्या खूप होत्या आम्ही लहान असताना, पण आता खूप कमी झाल्यात. तुमच्या इथे येतात काय? सांगा जरा कमेंट मध्ये, कारण मुंबईला तर आम्हाला दिसत पण नाही अजिबात. आणि इकडे कोरा चहा बनवायचा चाललाय. आता याच्यामध्ये दूध आणि कोरा ऑलरेडी रेडी आहे. वाव. आणि इथे चहा चाललाय, दुधाचा चहा. दुधाच्या चहाचे मानकरी, दुधाचा चहा मनापासून आवडणारे माणूस आमच्या खरा. मला कोरा चहा पण आवडतो, असं काही नाहीये. हो काय. सो आमचे भाऊ प्रशांत आलेले आहेत आता. सो त्यांचं आगमन, खूप दिवसांनी भेटलेत. खाऊ आणला बाबूला. विवान काय ते? थँक्यू बोल. प्रशांत भरपूर दिवसांनी आला, आज पहिल्यांदा एकटा आला, नाहीतर नेहमी सुरभी असते. सो प्रशांतची ओळख करून देतो तुम्हाला. प्रशांत माझा कॉलेजचा मित्र. आम्ही पहिल्यापासून म्हणजे फर्स्ट इयर पासून एकत्रच नेहमी, आणि प्रत्येक ठिकाणी जिथे पण आम्ही कॉलेजमध्ये असायचो सगळीकडे एकत्रच जायचो. ह्याची ब्रँच ऑटोमोबाईल, माझी IT, पण काही संबंध नव्हता, पण मित्र म्हणून आम्ही सगळीकडे एकत्र. आणि आय गेस 2011 मध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि तेव्हापासून एकत्रच आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी सुखदुःखात सगळीकडे एकत्र. आणि आता माझी वाईफ पण रेखाच्या ओळखीची, म्हणजे ते पण फ्रेंड्स. हो, ते पण फ्रेंड. आणि आताच त्याला 4 महिन्यापूर्वी मुलगा झाला आणि आता यांची जोडी एकत्र, म्हणजे वारसा पुढे जाणार हळूहळू. याला फ्रेंड मिळाला. आणि इथेच जवळच आता त्यांनी फ्लॅट पण बुक केला आमच्या इथे. सो आता थोड्याच म्हणजे एका वर्षभरामध्ये त्यांचं पोझिशन पण भेटेल. सो अजून पुढे ब्लॉग मध्ये दिसेलच नक्कीच तुम्हाला. हाय कर बाबू. हॅलो. फ्लाइंग किस नाही दिली तू? काकांना नाही दिली फ्लाइंग किस? पा दे. अरे वा. चला आता आमच्या गप्पा गोष्टी चालू होतील कॉलेजच्या वगैरे, तर तेच चालू. काय बोल. सो चला आता आमची मजा मस्ती टाइमपास चालू आहे. सो भेटूया. मी आणि प्रशांत दोघे आता मंदिरामध्ये आलोय हनुमानाच्या, आणि आज सॅटर्डे आहे. सो एव्हरी सॅटर्डे आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून आम्ही प्रत्येक सॅटर्डेला. कॉलेजमध्ये कोणतं मंदिर होतं ते? नाव शनी मंदिर. शनी मंदिर नाही, नाव त्या मंदिराचं ते गावातलं आठवत आहे का? नाही आठवत नाही. ते ऍक्च्युली आम्ही कॉलेज होतं ना, तिथे सवय लागली आम्हाला. आमचा मित्र आहे संग्राम पाटील, त्याच्या ओळखीने म्हणजे त्याच्या बरोबर जाऊन आम्हाला दोघांना पण सवय लागलेली. सो ते अजून फॉलो होते. 2011 पासून आम्ही म्हणजे हनुमानाचं. गाडी नसली तर मागून घ्यायचं, गाडी नसेल तर आम्ही गाडी कोणाची तरी मागायचो आणि त्याच्यावरून जायचो. तिघे एकत्र जायचो, पण 100% जायचो. तिथं मंदिरात बसून हनुमान चालीसा वाचायची. हो. आणि त्याच्यानंतर मग परत हॉस्टेलमध्ये, आणि मग जेवायचं, आणि मग नंतर काय असेल ते टाइमपास.
पण आम्ही चुकवायचो नाही. प्रत्येक सॅटर्डे 100% आम्ही जाणार म्हणजे जाणार. आणि त्याचाच हॉटेलमुळे ती सवय एक सवय चांगली लागली. लागली. आणि एक सवय चांगली लागली तेवढी. आणि अजून म्हणजे आम्ही तेव्हापासून करतोय, पण त्याचे रिझल्ट आणि म्हणजे आम्हाला अनुभव चांगले आलेत आतापर्यंत. कारण जे पण आता जे चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या हनुमानाच्या कृपेमुळे झालेत असंच आम्हाला वाटतं. मग आम्ही सोडत नाही ती गोष्ट. सो आता दर्शन घेतो आम्ही मंदिरामध्ये, बालाजी मंदिरामध्ये आलो आणि आमच्या आता काही दिवसांनी मी पण इकडे राहायला येणार. हा, तर मग आम्ही त्यानंतर एकत्रच असणार. विमान पण असेल आणि सोबत माझा पण असेल, मुलगा पण असेल त्याचा. सो आता घेतो दर्शन आणि भेटतो तुम्हाला दाखवतो मंदिर पण कसं आहे ते. आमच्या जवळच आहे घराच्या. सो तुम्हाला दाखवतो. येस येस. आणि प्रशांत निघाला आता 24 तारखेला ये. 24 तारखेला त्याच्या मुलाचा बारसा आहे, त्यासाठी इन्व्हिटेशन ऑन व्हिडिओ इन्व्हिटेशन आहे. आणि विमान पण उठलंय आता, भावांना सोडायला आलं. चल ओके. पोहोचल्यावर कर मेसेज.